सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले काव्यसंग्रहातील कविता मातीची ओवी. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांसमोर सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले काव्यसंग्रहातील एक कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे मातीची ओवी. धरतीची माती रंगीबिरंगी ती, काळी पांढरी ती शिवारात, काळसर माती पीक पाणी देती, फळे फुले शोभती शिवारात. पांढरीला मळून कौले विटा करून, राहती घरे बांधून शिवारात. मातीचा महिमा सांगावा किती हा, मातीचे नाते आहा शिवारात. चला तर मग बघूया मातीची ओवी या कवितेचा अर्थ. या कवितेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी मातीचे महत्त्व आणि तिचे मानवी जीवनातील स्थान अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे. या पृथ्वीवरील माती विविध रंगाची आहे. शेतात आपल्याला प्रामुख्याने काळी आणि पांढरी अशा दोन रंगांची माती बघायला मिळते. निसर्गाचे हे रूप किती विलोभनीय आहे असे सावित्रीबाई म्हणतात. शेतात जी काळसर माती असते ती आपल्याला उत्तम पीक देते आणि याच मातीमध्ये शेतात डोलणारी पिके, सुंदर फुले आणि सुंदर फळे बहरतात, ज्यामुळे संपूर्ण शिवार शोभून दिसते. पांढऱ्या मातीचा उपयोग केवळ शेतीसाठीच होत नाही, तर ती मळून त्यापासून कौले आणि विटा तयार केली जातात आणि याच विटा आणि कौलांचा वापर करून माणसे शेतात किंवा आपल्या गावामध्ये हक्काची घरे बांधून राहतात. म्हणजेच माती आपल्याला अन्न आणि निवारा दोन्ही देते. या मातीचे महत्त्व आणि महिमा सांगावा तेवढा थोडकाच आहे. मानवाचे आणि मातीचे नाते अतूट आहे. आपल्या जीवनाचा आधार असलेल्या या मातीशी आपले आणि रक्ताचे नाते जिव्हाळ्याचे आहे आणि हे ह्या शेतामध्ये, या शिवारामध्ये गुंफलेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास, कविता आवडल्या असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आणखी अशा नवनवीन सावित्रीबाई फुलेंच्या कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच सावित्री न्यूज इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.